बातमी आहे अर्थातच गेल्या काही दिवसांमध्ये ज्याची चर्चा आहे त्या विद्यापीठाच्या निकालासंदर्भातली आणि त्यावरून आता शिक्षण मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडण्यात आलेली आहे। निकालाच्या घोळाप्रकरणी विधान परिषदेमध्ये विनोद तावडे यांच्या विरोधात शिवसेनेकडून हक्कभंग ठरावाची सूचना अनिल परब यांनी मांडली आहे, तर विधानसभेमध्ये उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहे। विधान परिषदेत शिक्षण मंत्र्यांविरोधातल्या हक्कभंगावरील चर्चेदरम्यान धनंजय मुंडे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी कुलगुरूंना हटवण्याची देखील मागणी केलेली आहे। आणि याचबद्दल अनिल परब आणि धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। मी महाराष्ट्र विधान परिषद नियम 240 अन्वये माननीय शालेय शिक्षण व उच्चतंत्र शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे यांच्या विरोधात विशेष हक्कभंगाची सूचना देते। मग ज्यांची जबाबदारी आहे, निकाल लावण्याची जबाबदारी ज्यांची आहे, तर त्या तिन्ही पदांच्या बाबतीमध्ये या सरकारने कुठल्याही गंभीरपणे हा विषय घेतला नाही। याला जबाबदार मुख्य कोण असेल तर आज सर्वजण म्हणतायत की या ठिकाणी कुलगुरू आणि त्याचबरोबर सभापती महोदय शिक्षण मंत्री सुद्धा। आता शिक्षण मंत्र्यांनी पहिल्याच दिवशी ही चर्चा निघाली होती। बहुतेक हा पहिलाच प्रश्न होता का पहिली लक्षवेधी होती? पहिली लक्षवेधी होती माननीय संजय दत्त यांनी आणि रणपिस यांनी उपस्थित केली। त्याचं उत्तर देताना सभापती महोदय 24 तारखेला या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं 31 जुलै। मग शिक्षण मंत्र्यांनी शेवटी काय केलं? त्यांच्याकडून 31 जुलैपर्यंत विद्यापीठाकडून निकाल घेण्याच्या बाबतीतही काही होऊ शकलं नाही। सभापती महोदय, सगळ्यात महत्वाची चूक जर काही झाली असेल तर या कुलगुरूला नेमणं सभापती महोदय सगळ्यात मोठी चूक झाली। नियम डावलून सभापती महोदय कुलगुरूंना नेमणं